आणि या सगळ्या राज्यातील खाजगी प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक या 65,000 विनाअनुदानित तथा अंशतः अनुदानित या सर्व शिक्षकांच्या संदर्भात जे निर्णय झाले ते निर्णय पुन्हा लागू करण्यासाठी आपण इथे आज बसलात। मागच्या वेळेच्या सगळ्या टप्प्यांचं गणित आपल्या सगळ्या शिक्षक समन्वय संघाचे सगळे प्रतिनिधित्व होते। खरं तर गेल्या अनेक वर्षापासून आपण शिक्षक लोक इथे फिरतायत। मागच्या वेळेस तर काहींचं आता रिटायरमेंट जवळ आली होती, काही लहान लहान मुलं मुली घेऊन इथं महिला आमच्या भगिनी आल्या होत्या। काहींचे डोक्यावरचे केस उडले, काहींचे तणावामध्ये डायबिटीज शुगर अनेक अडचणी या सगळ्या गोष्टी लागल्यात। बघा विरोधक म्हणून मी पहिल्या वेळेस ज्यावेळेस तुमचं आंदोलन चालू झालं त्यावेळेस विरोधात होतो वाटतं। पहिल्यांदा मी सरकारमध्ये नव्हतो। या महाराष्ट्रातल्या अनेक आंदोलनांमध्ये सरकारच्या माध्यमातून विरोध असताना देखील त्या आंदोलनाला पाठिंबा दिला। अनेक पुढाऱ्यांचं एक काम असतं की आंदोलन चालू झालं, विरोधात राहिले की जायचं, मोठमोठी भाषणं ठोकून द्यायची, सरकार बदमाश आहे, हे असं हे तसं आहे, आणि सरकार आलं की ते सरकारची बाजू घेऊन बोलतात। ते माणसं परत काही दिसत पण नाही। बरोबर। पण बघा या शिक्षकांच्या संदर्भात जे जे निर्णय झाले त्यामध्ये सरकार देवेंद्र फडणवीस साहेबांचं खूप महत्वाचं प्रत्येक वेळेस योगदान राहिलं। मागच्या वेळेस आपण साक्षीदार होते, तुम्हाला मागच्या शब्द दिला होता जर शिक्षकांना अडचणी घडत आल्या तर या लढ्यामध्ये मी सरकारचा प्रतिनिधी म्हणून नाही तर शिक्षकांचा प्रतिनिधी म्हणून तुमच्यासोबत संघर्षात राहील। आज या संदर्भात सन्माननीय गिरीश महाजन साहेब देवेंद्र फडणवीस सकाळी मी सकाळी त्यांच्याकडे गेलो, त्यांच्या कानाला हा विषय टाकला। स्वतः शिक्षण मंत्री अजितदादांकडे होते, मी तिथे गेलो, त्यांना अजितदादांना सांगितलं, दादांचं म्हणणं पडलं की मी फळ फक्त एकटा बघतो। पुन्हा अजून त्यांच्यावर सगळ्यांनी सांगितलं की आपल्याला करावं लागेल। मी तुम्हाला सांगतो हे सरकार अजून माझ्यामध्ये 3 ते 4 कॅबिनेट होते, परंतु पुढच्या कॅबिनेटला किंवा अजून 2 दिवसांनी अजून एक कॅबिनेट होते, आठवड्यात 2 कॅबिनेट व्हायची शक्यता आता राहील। या तुमच्या शिक्षकांच्या मागणीच्या अनुषंगाने जोपर्यंत तुमची मागणी पूर्ण होणार नाही या लढ्यामध्ये मी पुन्हा तुमच्यासोबत आहे। आणि तुम्ही बघा मी नुसता शब्द देणारा माणूस नाही आहे, अगदी थोडे दिवस उरले अशा वेळेस कुठला आमदार शब्द द्यायची हिंमत करणार नाही। पण मला माहिती आहे या राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री हे या शब्दांना वाऱ्यावर सोडणार नाही। मी तसा त्यांच्याकडनं शब्दही घेतला। मला देवेंद्रजींनी आश्वासन दिलं, गिरीशभाऊंनी सांगितलं, शिक्षण मंत्री म्हटले की ते देखील शिक्षण मंत्री मी तर म्हणतो ते देखील अगदी मोठ्या मनाने प्रत्येक वेळेस पुढाकार या सगळ्या गोष्टींमध्ये घेतात। बघा खरं तर आज तुमच्यावर पुन्हा इथे येऊन बसायची यायला नको होते। आपल्यातले काही लोक एक वेगळा विचार करतील, परंतु मला असं वाटतं की जे सरकार लोकांसाठी काम करतायत तिथे लोकांच्या स्वाभाविक भावना वाढलेल्या आहेत, आत्मविश्वास वाढलाय की आपल्याला मिळेल। खरं तर मी आपल्या या सर्व समन्वयकांचं खरं तर सरकार म्हणून तो पाठपुरावा करणं, तुमची भूमिका मांडणं, तुमच्या अडचणी सांगणं, माझ्या मतदारसंघातले प्रत्यक्ष लोक असतील, मलाही वाटतं माझ्या जवळचेच ते लोक आहेत, त्यांनाही आपल्याला मदत करावी लागेल। इथपासून तर राज्यभरातल्या अनेक तरुणांसाठी शिक्षकांसाठी मी मदत करत असताना खरं तर आपल्या समन्वय संघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे। मी वैतागून जातो त्यांच्या फोनला, कितीतरी फोन, म्हणजे आज दिवसभरात 25 फोन। मी इतका म्हणजे मला देखील अगदी जेवण करत होतो सर तेव्हा तुमचा फोन आला, 4 सरांचे फोन आले। मी म्हटलं मला थोडा तरी वेळ द्या, पण हे लोक अगदी जीवाची बाजी लावून सगळेजण अगदी प्रामाणिक प्रयत्न करताय।
या कॅबिनेटच्या आजूबाजूला तिथे तुमचे शिक्षकच दिसत होते. मला वाटलं तुम्ही 2-4 लोक आहे, तुम्ही 25 लोक तरी दिसत मला. कसे दिसतात मला माहिती नाही, पण बघा या आपल्या मागणीच्या अनुषंगाने ही मागणी तुम्हाला पदरात मांडून देण्यासाठी सरकार आपल्या सोबत आहे हे तुम्हाला आजही मंत्र्यांनी आश्वासन दिलं. पण मी इथं आमदार म्हणून तुमच्याशी बोलत नाही. गरिबीचे टक्के आम्ही पाहिले. इथं आलेला माणूस कोणाला हौस नाही इथे यायची बसायची. तो कुठेतरी आज हवालदिल झालाय, वय वाढलंय, पोरांच्या जबाबदाऱ्या वाढल्या, खर्च वाढले. खर तर अप्रत्यक्षपणे काही संस्था चालक असतील, कोणी असतील, त्यांनी तुमची फसवणूक केली नाही केली मला त्यात राजकारणात पडायचं नाही. परंतु आशा खूप ही वाईट असते. लोक म्हणतात की मायामुळे पण आशा जिवंत राहो. हो, आणि या आशेवर इतके दिवस तुम्ही आज 30, 35, 40, 45, 50 असा अनेक वर्षाचा टप्पा पार पाडला.